नमस्कार. दैनिक सागरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. वाशिष्ठी दुग्ध प्रकल्पाच्या वतीनं चिपळूणमधल्या बहादूर शेख नाका येथील सावरकर मैदानावर 5, 6 आणि 7 जानेवारी असे 3 दिवस भव्य कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये पशु प्रदर्शन, काही खाद्यपदार्थ तयार करण्याच्या स्पर्धा, त्याचबरोबर शेतीशी निगडीत अवजारांचं प्रदर्शन असेल, बचत गटांचे स्टॉल्स असतील, असा भव्य दिव्य उपक्रम वाशिष्ठी डेअरीने या 3 दिवसामध्ये आयोजित केलेला आहे. त्याचबरोबर मनोरंजनाचेही कार्यक्रम आहेत. गनिमी कावासारखं एक संगीत नाट्य या ठिकाणी होणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राचा लाडका गायक स्वप्नील बांदोडकर याच्या गाण्याचा कार्यक्रमही या ठिकाणी होणार आहे. असा हा भव्य दिव्य कृषी महोत्सव कोकणात पहिल्यांदाच होतोय. आपल्यासोबत वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांतजी यादव आहेत. आज आपण या कृषी महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमकी ही संकल्पना काय आहे, ही संकल्पना त्यांना कशी सुचली, याबाबत त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेणार आहोत. प्रशांतजी नमस्कार, स्वागत आहे तुमचं. पश्चिम महाराष्ट्रात आजवर असे कृषी मेळावे होत होते किंवा पशुधन स्पर्धा असेल ती होत होती, पण कोकणात आपण बघितलं तर शेतकरी मेळावा होतो किंवा काही अवजारांची प्रदर्शनं होतात. पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे पहिल्यांदाच कोकणात असा भव्य दिव्य शेतकरी मेळावा किंवा पशु मेळावा होतोय, कृषी महोत्सव होतोय. तर नेमकं वाशिष्ठीचा दुग्ध प्रकल्प तुमचा नुकताच सुरू झालाय, तो सांभाळत असताना ही संकल्पना कोकणात राबवावी आणि एवढ्या मोठ्या स्वरूपात हा कृषी महोत्सव घ्यावा असं तुम्हाला का वाटलं? वाशिष्ठी प्रकल्पाची आपल्याला माहित आहे, सुरुवात होऊन जवळजवळ आता 1 वर्ष पूर्ण होईल आणि या वर्षभरामध्ये वाशिष्ठी प्रकल्पाला शेतकऱ्यांचा असेल, व्यावसायिकांचा असेल, दूध घेणाऱ्या लोकांचा असेल, प्रचंड प्रतिसाद मिळाला. म्हणजे हा प्रतिसाद आम्हाला अपेक्षित नव्हता. त्याच्या कित्येक पटीने हा प्रतिसाद आणि लोकांचं सहकार्य मिळत आहे. मुळात हा दूध प्रकल्प उभा राहिला ही संकल्पना आदरणीय चिपळूण नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष चव्हाण साहेबांची. त्यांनी सातत्याने गेली 30-35 वर्ष सहकार क्षेत्रात काम करताना चिपळूण नागरीच्या माध्यमातून मोठं काम उभं केलेलं आहे आणि त्यांचीच एक इच्छा होती की कोकणासारख्या आपल्या दुर्गम ठिकाणी जर दुग्ध व्यवसाय झाला तर निश्चितपणे शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल आणि या गोष्टीसाठी शेतकरी जर आपण चांगल्या पद्धतीनं काम केलं तर आपल्या पाठीशी उभे राहतील आणि त्याचा प्रत्यय आम्हाला येताना दिसतोय. कारण आज दूध प्रकल्प उभा करताना पहिल्या दिवसापासून शेतकऱ्यांनी ज्या पद्धतीने या प्रकल्पाला सहकार्य केलंय आणि ज्या पद्धतीनं हा प्रकल्प उभा राहण्यासाठी आमच्या बरोबर ते मेहनत घेऊन हा प्रकल्प आपला आहे आणि तो करायचा, यशस्वी करायचा, या भावनेतून ज्या पद्धतीने शेतकरी काम करत आहेत हे बघितल्यानंतर आमच्या लक्षात आलं की या दूध व्यवसायासाठी आपल्याला या पुढच्या काळात कोकणामध्ये काम करायचं असेल तर चांगल्या पद्धतीने आपल्या शेतकऱ्याला प्रशिक्षित करणं गरजेचं आहे आणि त्या शेतकऱ्यांना बाहेरच्या जगात दुग्ध व्यवसाय कशा पद्धतीने चाललाय, आपल्या आजूबाजूचे शेतकरी कसे प्रगत झाले हे त्यांच्या निदर्शनास आणून दिलं पाहिजे. आणि या माध्यमातून आम्ही तो प्रयत्न करतोय आणि आम्हाला खात्री आहे की शेतकऱ्यांच्याच पाठबळावरती हा प्रकल्प, हा कार्यक्रम निश्चितपणे यशस्वी होईल. पण मला एक सांगा की कोकणात आजवर खूप मोठे नेते झाले, म्हणजे अगदी ऊस लागवडीचा प्रयत्न झाला, अगदी आता स्ट्रॉबेरी लागवडीचा सुद्धा प्रयत्न होतोय. कोकणातल्या वातावरणाशी अनुकूल नसणारे असे सुद्धा प्रयोग केले गेले, पण आजवर कुणालाही सुचलं नाही की ज्या कोकणात पशुधन इतक्या मोठ्या प्रमाणात आहे, एकीकडे शासकीय दूध डेअऱ्या डबगाईला जात आहेत आणि तरीही या मोठ्या विषयाकडे कोणी लक्ष दिलं नाही. तर तुम्हाला नेमकं असं का वाटलं की आपण शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी किंवा इथलं पशुधन वाचवण्यासाठी आपण वाशिष्ठी डेअरीसारखा प्रकल्प उभा करावा, हे नेमकं कधी वाटलं आणि का वाटलं? आपण जर बघितलं 25-30 वर्षापूर्वी जर मागं वळून बघितलं तर आपल्या शेतकऱ्यांचा शेतीबरोबरच पशुधन हा पारंपरिक व्यवसाय होता. आपल्याला सगळ्यांना माहित आहे की आज जरी ग्रामीण भागात शहरीकरण होत असतं तरी त्या सगळ्या भागात घरोघरी जनावर होती, परंतु ज्या पद्धतीने आपलं हे पशुधन आहे, या पशुधनाची ज्या पद्धतीने निसर्गामध्ये तयार होणारं इथलं जे दूध आहे, या दुधाची असणारी क्वालिटी, या दुधाचा असणाऱ्या बाकी सगळे त्याच्यामध्ये असणारे घटक हे इतके उत्कृष्ट आहेत की
आपण आज बाजारपेठेत पहिल्या दिवसापासून हे दूध विकतोय, बरं. परंतु आपल्या कोकणातल्या या दुधाला इतर दुधांपेक्षा पहिल्या दिवसापासून मागणी मिळते आणि लोक ते स्वीकारत आहेत. याचा अर्थ इथलं दूध चांगलं आहे, बरोबर. इथला निसर्ग चांगला असल्या कारणाने असेल किंवा या भागामध्ये ज्या वनस्पती जनावरांच्या चाऱ्यामधून जनावरांच्या पोटामध्ये जात असतात त्याच्यातून म्हणा या दुधाची खऱ्या अर्थाने क्वालिटी उत्तम असल्यामुळे आपलं हे दूध चांगलं आहे. परंतु ज्या पद्धतीनं इथल्या शेतकऱ्यांसाठी आणि या दुधासाठी काम करण्याची गरज होती त्या काम करण्यामध्ये आम्हाला सातत्य राखता आलं नाही. मग राजकीय असेल शासकीय स्तरावरती आपण या गोष्टीला गांभीर्याने घेतलं नाही, म्हणून हा दुग्ध व्यवसाय लोप पावला. पण लोक दूध व्यवसायात होते बरोबर. आणि लोकांना तुम्ही त्या व्यवसायात पारंपरिक तो व्यवसाय माहीत होता, फक्त तो आधुनिक पद्धतीने करण्यासाठी त्यांना मार्गदर्शनाची गरज होती, टीमवर्कची गरज होती आणि त्यांना या धंद्यामध्ये सातत्य कसं देता येईल याबद्दलची हमी आपल्याला देता यायला गरजेची होती आणि त्या गोष्टी वाशिष्ठी डेअरीने केल्या. म्हणून आज ह्या प्रकल्पाला चांगल्या पद्धतीनं लोकांचा पाठबळी मिळते आणि शेतकरी पुन्हा या व्यवसायाकडे वळले. पण शेतकरी या व्यवसायाकडे पुन्हा तुम्ही म्हणले वळले तिकडे किंवा पशुधन वाढावं यासाठी चिपळूण नागरीच्या माध्यमातून किंवा वाशिष्ठी दुग्ध प्रकल्पाच्या माध्यमातून तुम्ही काय प्रयत्न करताय किंवा लोकांना म्हशी देणं, गायी देणं, त्यासाठी काही कर्ज उपलब्ध करणं असं काही योजना राबवत आहे का? प्रकल्प सुरू झाल्यानंतर आम्ही पहिल्यांदा ज्या शेतकऱ्यांचं दूध उपलब्ध आहे त्यांचं दूध घेत गेलो. तर 10 दिवसानं आम्ही त्यांना त्यांच्या खात्यामध्ये त्यांच्या नावानिशी रक्कम जमा करतोय आणि मग हे सगळं ज्यावेळी लक्षात आलं शेतकऱ्यांच्या त्यावेळी स्वतःहून शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला. स्वतःहून शेतकऱ्यांनी, कारण बँका आणि या सगळ्या गोष्टी या शेतकऱ्यांना त्या पद्धतीने अर्थपुरवठा करण्यासाठी सुरुवातीला तयार नव्हत्या, कारण त्यांना या प्रकल्पाचे यशस्वीताच्या बद्दल शंका वाटत होती. त्यामुळे ठीक आहे, साहजिकच कोणत्याही व्यवस्थापनामध्ये या गोष्टी होऊ शकतात, तसं याही बाबतीत झालं. परंतु चव्हाण साहेबांनी यामध्ये पुढाकार घेऊन अगोदरही करत होते, परंतु ज्या शेतकऱ्यांकडे दूध व्यवसाय आहे त्यांना अधिक प्रोत्साहन करण्यासाठी 2 जनावरं, 4 जनावरं, 5 जनावरं अशापर्यंत अर्थपुरवठा केला आणि त्या शेतकऱ्यांचं दूध जसं यायला लागलं तसं इतरही शेतकऱ्यांना वाटलं की आपण याच्यामध्ये लक्ष देणं गरजेचं आहे, आपणही त्याच्यात सहभागी होऊ. म्हणून अशा पद्धतीने 2-2, 4-4 जनावरं चिपळूण नागरीच्या माध्यमातून सुरुवातीला देण्यात आली आणि मग हे करत असताना काही नॅशनलाइज बँकेने आपलं काही भागामध्ये जिथं दूध चांगलं होतं, मंडणगड, दापोली अशा भागामध्ये अर्थपुरवठा सुरुवात केली आणि मग हे सगळं बघत असताना रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेने मग आता चोरगे सरांनी ज्यावेळी हा प्रकल्प बघितला आणि या सगळ्या प्रकल्पाच्या बाबतीत त्यांना ज्यावेळेला या प्रकल्पाची व्याप्ती लक्षात आली त्यावेळी त्यांनी स्वतःहून सहकार्य करायचं ठरवलं आणि त्यांनी आणि त्यांच्या संचालक मंडळाने 7% दराने आज अर्थपुरवठा करण्याचा निर्णय घेतला शेतकऱ्यांना आणि त्याचा मोठा फायदा आज जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना होतोय. आणि मी 100% सांगतो की येत्या पुढच्या काही काळामध्ये की रत्नागिरी जिल्ह्यात दुग्ध व्यवसाय हा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला वाढलेला दिसेल आणि पुन्हा जी पुनरावृत्ती जी लोप पावत चालली होती ते दूध पुन्हा आपल्या इथं दिसताना आपल्याला पाहायला मिळेल. अगदी बरोबर. डेअरी म्हणली ना यादव साहेब की दूध कलेक्ट करणं आणि ते वितरित करणं एवढंच असतं, पण वाशिष्ठीने त्याला जोडून त्या दुधावर प्रक्रिया करणारे जे काही प्रॉडक्ट्स तयार केले, बाय प्रॉडक्ट्स तयार केले, त्या वाशिष्ठीच्या प्रोडक्टची ही चर्चा मार्केटमध्ये सातत्यानं असते. मग वाशिष्ठीचं तूप असेल, पेढे असतील, अगदी आईस्क्रीम असेल, ह्या सगळ्याची चर्चा असते. तर त्याला प्रतिसाद कसा मिळतो किंवा हे आपण बाय प्रॉडक्ट म्हणून करावं दुधावर, असं तुम्हाला का वाटलं? या क्षेत्राचा ज्यावेळी आम्ही अभ्यास केला तर पहिली गोष्ट आमच्या लक्षात आलं की कोकणातलं दूध उत्तम आहे. कोकणातल्या दुधामध्ये कुठल्याही प्रकारची भेसळ नाहीये. इथला शेतकरी प्रामाणिक आहे आणि ही आपली असेट आहे किंवा आपली ताकद आहे. हे जरी खरं असलं तरी आपल्याला या व्यवसायामध्ये या अगोदरची लोक का अपयशी ठरली याचा अभ्यास आम्ही केला आणि हा अभ्यास करताना लक्षात आलं की आपण निर्मिती करत असताना आपल्याला समोरचे ज्यांच्या बरोबर स्पर्धा करायची आहे त्या स्पर्धा करताना आपलं दूध टिकलं पाहिजे, त्याची गुणवत्ता चांगली आली पाहिजे, त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत त्यांची काळजी घेतली गेली पाहिजे. आपल्याला दूध घेण्यापासून संपूर्ण व्यवस्था तयार करावी लागेल. तर दूध घेताना सुद्धा ते वेळेत दूध घेतलं पाहिजे, फॅट एसएनएफ त्याचा व्यवस्थित लागला पाहिजे, ते वेळेत डेअरीपर्यंत आलं पाहिजे.
डेअरीत आल्यानंतर त्याच्यावर चांगली योग्य पद्धतीची प्रक्रिया झाली पाहिजे. आणि ही प्रक्रिया करत असताना जे आधुनिक तंत्रज्ञान आहे ते आपल्यामध्ये असलं पाहिजे. आणि मग आपण ह्या जर गोष्टी करू शकलो नाही तर मग दूध जरी चांगलं असेल तरी मग आपण मार्केटमध्ये समोरच्यांमध्ये स्पर्धा करायला कमी पडू, कदाचित अपयशी ठरू. म्हणून सुरुवातीला आम्ही या गोष्टीची काळजी घेतली किंवा या गोष्टीबाबत आग्रही राहिलो की आपल्याला ज्यांच्यावर स्पर्धा करायची आहे त्यांच्या ताकदीची तोडीच्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे असल्या पाहिजेत. आणि त्या घेतल्यामुळेच वाशिष्ठी प्रकल्प हा एवढा मोठा दिसतोय. खरं म्हणजे अनेकांनी छोट्या प्रकल्पातून सुरुवात केली. आम्हालाही काही सल्ले दिले की आपण एकदम एवढं मोठं पाऊल टाकू नका. पण आज आम्ही त्या दर्जाचे उत्पन्न घेऊ शकलो म्हणून हे मोठं जरी गेलेलं असलं तरी आम्ही त्यामुळे यशस्वी ठरलो एवढं मात्र. आता माझा पहिला प्रश्न जो होता त्याच्यावर आपलं सविस्तर बोलणं झालं नाही. 5, 6 आणि 7 जानेवारीला आपल्या बहादूर शेखला आपला कृषी महोत्सव होतो. तर तो जो कृषी महोत्सव होतो त्याचा नेमका फायदा इथल्या शेतकऱ्यांना काय होईल किंवा कोकणाला काय होईल, नेमकं काय आहे त्या कृषी महोत्सव? वर्षभरामध्ये आपण हा प्रकल्प करत असताना अनेक गोष्टी लक्षात आल्या. आज चिपळूणमध्ये किंवा जिल्ह्यामध्ये सांस्कृतिक सामाजिक अनेक मोठे कार्यक्रम, पण कृषीच्या दृष्टीने आज तसं विचार केला तर आपल्या शेतकऱ्यांना अवगत करणारे कुठल्याही प्रकारचे कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणात होत आहेत. आपण आता ज्यावेळी वर्षभर दूध व्यवसाय केला तरी लक्षात आलं की आपल्या लोकांनी आज जनावरं घेतली, पण ती जनावरांची निगा कशी राखली पाहिजे. उन्हाळ्यामध्ये आपल्या जनावरांना दुधाच्या प्रतवारीमध्ये जी कमतरता येते ती भरून काढता आली पाहिजे. त्यामुळे दुधाची प्रतवारी जर कमी झाली तर त्याला दर कमी मिळतो, नुकसानी जातो. उन्हाळ्यात दूध कमी येतं, ते कमी येऊ नये यासाठी कुठल्या पद्धतीचा चारा असणं गरजेचं आहे. उन्हाळ्यात आपल्याकडे चारा 2-3 महिने कमी असतो, हा चारा असेल. जनावरांना कुठल्या पद्धतीच्या त्यांच्या आरोग्याच्या काळजी घेण्याच्या दृष्टीने कुठली लक्षण झाल्यावर काय केलं पाहिजे. त्याचबरोबर कुठला पशुखाद्य त्यांच्या दूध वाढीसाठी घेतलं पाहिजे. कुठले नवीन तंत्रज्ञान बाजारात आले ज्याच्याकडून आपलं दूध अधिक चांगल्या पद्धतीनं आपण व्यवस्थितरित्या तयार करू शकतो. त्या दुधासाठी किंवा जनावरांसाठी आपण कुठल्या गोष्टी पुरवल्या तरी मनुष्यबळ कमी वापरून आपण या सगळ्या गोष्टी करू शकतो. त्याच अनुषंगाने चारा असेल, नवीन शेतीचं तंत्रज्ञान असेल आणि या सगळ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी असणाऱ्या शासनाच्या योजना असतील, बँका असतील, अशा सगळ्या लोकांना आपण या ठिकाणी आणतोय. त्याचबरोबर काही पश्चिम महाराष्ट्रातली जनावरं आपण आणतोय की जी कशा पद्धतीने तिथे वाढवलेली आहे, ती आपली लोकांना ती कशी निगा राखली जाते आणि ती जनावर कशी आहे ही लोकांना पाहता यावी म्हणून वेगवेगळ्या प्रकारची जनावर आपण या ठिकाणी आणतोय. त्याचबरोबर आपल्या इथं चांगले शेतकरी काही आहेत, या शेतकऱ्यांचं अधिकाधिक दूध आहे, ज्यांची जनावर अधिकाधिक चांगले आहे, त्यांची आपण या ठिकाणी स्पर्धा ठेवलेली आहे. ओव्हरऑल यातून आपला शेतकरी दुग्ध व्यवसायासाठी प्रगल्भ झाला पाहिजे, त्याला यामध्ये अधिकाधिक आवड निर्माण झाली पाहिजे आणि त्याला लक्षात आलं पाहिजे की आम्ही एखादी गोष्ट करायला गेलो तर या अगोदर ज्या गोष्टी मिळत नव्हत्या त्या गोष्टी आता वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून आपल्याला मिळू शकतात. हा विश्वास निर्माण करण्यासाठी आपण एवढं मोठं भूमी नियोजन केलेलं आहे. वा, खूपच छान. शेवटाकडे येतो. कोकणातल्या शेतकऱ्यांना, इथल्या माणसाला तुम्ही या कृषी महोत्सवाच्या निमित्तानं काय आवाहन कराल? मी कोकणातल्या माणसांना एक सांगेन की आपल्याकडे नैसर्गिक संपत्ती आहे, पाणी आहे. आपल्यापेक्षा असे अनेक प्रदेश आहेत की ज्यांच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टीची अनुकूलता नसताना सुद्धा मी विशेषतः दुग्ध व्यवसायाच्या बाबतीत म्हणेन की त्यांनी फार मोठी भरारी मांडली. मग नगर जिल्हा असेल, सोलापूर जिल्हा असेल आणि बाकी विदर्भ, मराठवाडा या भागातला असेल किंवा बाहेर जरी तुम्ही गेलात तरी पंजाब आणि ह्या सगळ्यासारखी मोठी देश असतील की ज्यांनी खूप मेहनतीनं हा व्यवसाय पुढे नेला. पण हाच एकमेव व्यवसाय असा आहे की जो तुम्हाला दर 10 दिवसाने रोख पैसे देणार आहे. आज नोकऱ्या आणि ह्या सगळ्या गोष्टी कमी होत असताना निसर्गाने आपल्याला जे दिलं आहे कोकणाला त्यातून आपली ही नैसर्गिक साधन संपत्ती जर आपण जपत असताना जर पशुधनाकडे जर आपण लक्ष दिलं आणि या दुग्ध व्यवसायावर जर लक्ष केंद्रित केलं तर 100% महाराष्ट्रात नाही देशात आपला कोकण हे दुग्ध व्यवसायात सगळ्यात अग्रेसर ठरेल. आणि याचं दूध इतकं चांगलं आहे की भविष्यात याच्यावरती अधिक काम केलं तर हे दूध आपण बाहेरही पाठवू शकतो.
म्हणून दुग्ध व्यवसायावरती लक्ष केंद्रित करून हाच व्यवसाय आज जरी हा पूरक व्यवसाय असेल तरी जर चांगलं काम झालं तर हा मुख्य व्यवसाय होऊ शकतो. आणि यातून जशी हापूस आंब्याची ओळख आहे तशी दुग्ध व्यवसायातून कोकणाची आणि पर्यायी रत्नागिरी जिल्ह्याची ओळख व्हावी हा आमचा हेतू आहे. आणि त्या प्रयत्नाला निश्चितपणे यश येईल याची आम्हाला खात्री आहे. नक्कीच. चिपळूण नागरिकच्या माध्यमातून इथल्या बेरोजगारांना उभं करण्याचं काम करण्यात आलं. तुम्ही वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून इथल्या शेतकऱ्याला स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न करताय. त्यासाठी तुमचे वेगवेगळे प्रयत्न सुरू आहेत आणि त्याच अनुषंगाने नव्या वर्षात हा भव्य दिव्य कृषी महोत्सव कोकणामध्ये होतोय. त्या संदर्भात तुम्ही सविस्तर आमच्याशी संवाद साधलात, खूप छान माहिती दिली. या महोत्सवासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद देत असताना या आगळ्या वेगळ्या महोत्सवासाठी जिल्ह्यातील शेतकरी असतील, विद्यार्थी असतील आणि सर्व क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्वांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावं. 3 दिवस आपली उपस्थिती या ठिकाणी दाखवून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हातभार लावावा असं मी वाशिष्ठी डेअरीच्या वतीने आपणा सर्वांना आवाहनही करतो. धन्यवाद.